शेतकऱ्यांना वार्षिक 6,000 रुपये देणारी पीएम किसान योजना लोकप्रिय ठरली आहे. पण या योजनेच्या ऍपमुळे मात्र शुक्रवारी प्रशासनासह अनेकांची डोकेदुखी वाढल्याचे दिसून आले. व्हॉट्सअपवर चुलत भावाकडून आलेली ऍप फाईल तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी मोबाईल फोनवर इन्स्टॉल केली. त्यानंतर तत्काळ त्यांचा मोबाईल हॅक झाला. व्हॉट्सअप ऑटोमॅटिक लॉगआउट झाल्यानंतर ही बाब त्यांच्या लक्षात आली. तोवर त्यांच्या मोबाईलवरून शेकडो जणांना ती फेक फाईल ऑटोमॅटिक फॉरवर्ड झाली होती. त्यामुळे अनेकांचा मोबाईल हॅक झाला. शुक्रवारी रात्री तहसीलदार पाटील यांच्यासह मोबाईल हॅक झालेल्या कर्मचाऱ्यांनी सायबरकडे ऑनलाईन तक्रार नोंदवली. तसेच सायबर कक्षाकडे जाऊन त्याबाबत तक्रार नोंदवली. पीएम किसान योजनेची फाईल इन्स्टॉल केल्याने तहसीलदार श्रीकांत पाटील व गौण खनिज विभागातील सोमय्या स्वामी यांचे मोबाईल हॅक झाले. ही बाब लक्षात येताच तत्काळ मोबाईल फोनमधून त्यांनी सिम कार्ड काढले. माझ्या व्हॉट्सअपवर चुलत भावाकडून पीएम किसान योजनेची फाईल आली. ती मी डाउनलोड केली. त्यातून इन्स्टॉल करण्याचा मेसेज आला. त्यानुसार इन्स्टॉल केले. त्यानंतर मोबाईलच हॅक झाला. तोवर अनेकांना तीच फाईल फॉरवर्ड झाली होती. त्या संबंधित तक्रार सायबरकडे नोंदवली आहे. ज्यांच्याकडे फाईल आली आहे त्यांनी ती इन्स्टॉल करू नये असे तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी सांगितले.